राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुःखद निधनाबद्दल हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजणी येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा शोकसभा कार्यक्रम साजणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पार पडला। यावेळी बोलताना रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार डॉ. विशाल साजणीकर हे भावूक झाले होते। त्यांनी अजितदादा पवार यांनी साजणी गावाला दिलेल्या भेटींच्या आठवणींना उजाळा दिला। साजणी गावातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादांना गावात थांबण्याची विनंती केली असता त्यांनी ती मान्य करून एसटी स्टँडजवळ आपला ताफा थांबवला। कार्यकर्त्यांप्रती असलेले त्यांचे प्रेम यामधून दिसून येत होते, असे ते म्हणाले। तसेच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात साजणी गावातील महिलांशी थेट संवाद साधून पहिला हप्ता कधी मिळणार याची माहिती त्यांनी याच गावात जाहीर केली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली। महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर नेता, प्रशासनावर मजबूत पकड असलेला, शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा महाराष्ट्राचा दादा आज आपल्यातून कायमचा निघून गेला, ही भावना व्यक्त करताना डॉ. साजणीकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले। दादांचे महाराष्ट्रासाठी असलेले अधुरे स्वप्न आम्ही निश्चितच पूर्ण करू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करणे व घड्याळ चिन्हावरील उमेदवार मोठ्या मताधिकाने निवडून आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले। या श्रद्धांजली कार्यक्रमास रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार डॉ. विशाल साजणीकर, वंचित बहुजन आघाडीचे सनी कांबळे, हरी कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय पाटील, साजणी गावचे सरपंच शिवाजी पाटील, माजी सरपंच दिनकर कांबळे, सयाजी पाटील, सागर पाटील, संदीप पाटील, उपसरपंच प्रकाश यादव, मोहम्मद मंचेकर, आप्पासो पाटील, बाळासो कांबळे यांच्यासह रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचा सकाळीच या ठिकाणी न्यूजला बातमी आली की मुंबईहून बारामतीला येताना विमान अपघातामध्ये या ठिकाणी निधन झालं। खऱ्या अर्थाने ही बातमी ऐकल्यानंतर अतिशय दुःख झालं, कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं ज्यावेळी दादा इचलकरंजीच्या दौऱ्यावरती होते त्यावेळी आम्ही विनंती केली की दादा साजणीमध्ये तुम्ही थांबायला पाहिजे। दादांनी मला 2 मिनिटाचा वेळ दिलेला होता, पण ज्यावेळी दादांनी त्या ठिकाणी थांबलेला महिलांचा ताफा बघितला आणि दादा साधारणतः अर्धा तास त्या ठिकाणी थांबले। या महाराष्ट्राच्या मध्ये लाडकी बहीण योजना ज्यावेळी सुरुवात झाली तिचा पहिला हप्ता आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना मिळायचा होता आणि या साजणी गावाचं नशीब चांगलं की साजणी गावच्या धर्तीवरती अजितदादा त्यावेळी उतरले आणि अजितदादांनी सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी सांगितले की 17 तारखेला आम्ही तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम सोडतोय। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक धुरंधर नेता आणि एक धाडसी व्यक्तिमत्व, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती चालणारा नेता म्हणजे अजितदादा पवार होते। एखाद्याचं काम होत असेल तर होतंय, नाही तर नाही आणि रोखटोक बोलणारा, प्रशासनावरती कमांड असणारा असा नेता आज या ठिकाणी आमच्या पक्षातून या ठिकाणी निघून गेला। खरं तर आमचं छत्र या ठिकाणी हरपलं। या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून, या रुई मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी माझी आहे आणि या ठिकाणी प्रचार करत असताना दादांच्या नेतृत्वाचा, दादांच्या सर्वच गोष्टीचा धडा आम्ही लोकांना सांगून पुढे जातो। आज दादा या ठिकाणी हरपलेत, लोकांना सुद्धा काय सांगायचं हे आमच्या मनापुढे या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे। आणि मी आपल्या सर्वांना माहिती आहे की आज दादांचं या ठिकाणी अपघाती निधन झालं, पण दादांची ज्यावेळी अपघाती हे निधन झालं त्यावेळी दादांची बोळे असेल किंवा दादांचं जे प्रेत असेल ते सुद्धा त्या स्फोटामध्ये फुगलेलं होतं। दादांची ओळख पटन झाली, पण दादांची ओळख ही त्यांच्या हातात असलेल्या घड्याळानं पटली। म्हणजे घड्याळ या चिन्हावरती सुद्धा दादांचं किती प्रेम होतं। शेवटला ज्यावेळी या अनंतात विलीन होताना सुद्धा त्या घड्याळानं दादांच्या सोबत राहिले आणि दादांची ओळख पटवून दिली। खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा नेता हरपला, या महाराष्ट्राचा दादा या ठिकाणी हरपला। मी या माझ्या मतदारसंघाच्या वतीनं दादांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी